स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती 2024 ची मैदानी चाचणी कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार विचार करणार आहोत। या एका व्हिडिओच्या माध्यमाने 2 ते 3 जिल्ह्यांची माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांची माहिती पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये आपलं 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, 1600 मीटर झालं, कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे। आणि ग्राउंड कसं असणार आहे, 1600 मीटर कुठे घेतलं जाणार आहे, रोडवरती की ग्राउंडवरती घेतलं जाणार आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार विभागानुसार वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, ज्या मैदानाविषयी आपण माहिती बघत आहोत या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचे ग्राउंड होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन घेतो आणि त्यानंतर ग्राउंड कसं असणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे, 100 मीटर 1600 मीटर तुम्हाला कुठे धावायला लावणार आहे त्याविषयी माहिती देणार आहे। ठीक आहे, अशाच प्रकारची जिल्ह्यावाईज माहिती आपण बघण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत। तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, जी बेल तिला क्लिक करा। तर बघा, हे जे ग्राउंड असणार आहे या ठिकाणी नाशिक शहर व ग्रामीण या पदाचं इथं आपलं ग्राउंड झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे। तुम्ही नाशिक शहरसाठी अर्ज केला असेल किंवा नाशिक ग्रामीणसाठी अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुमचं ग्राउंड झालेलं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। या ठिकाणी तुमचं 1600 मीटर कुठं होणार आहे, त्यासोबत 100 मीटर कुठं धावायला लावणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे आणि ग्राउंड विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका। तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर अशाच प्रकारची व्हिडिओ आपण रेग्युलर या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, नाशिक शहर व ग्रामीण पोलीस या दोन्ही पदांचे ग्राउंड तुम्हाला इथे झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे। ग्राउंडवरती तुमचं 100 मीटर आणि गोळाफेक होणार आहे। ठीक आहे, हे 100 मीटरच्या आपल्याला लाईनी दिसतील, 7 ते 10 विद्यार्थी एकासोबत पळायला लावणार आहे आणि या साईडला गोळा फेकण्यासाठी इथं आखणी वगैरे झालेली आहे। मित्रांनो, इथे मागं बघू शकता, इथं गोळा फेकण्यासाठी 3 ते 4 ठिकाणी इथं आखून झालेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महिला किंवा पुरुष दोन्ही विद्यार्थ्यांचं ग्राउंड याच ठिकाणी झालेलं बघण्यासाठी भेटेल। इथं 100 मीटरचं आहे, या ठिकाणी गोळाफेकचं आहे आणि त्यानंतर 1600 मीटर कुठं धावायला लावणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। तुम्हाला या साईडनी एंट्री दिली जाईल। ठीक आहे, तुम्हाला एंट्री त्या साईडनी दिली जाईल। त्यानंतर इथं तुमचं 1600 मीटर होणार नाहीये, 1600 मीटर खाली होणार आहे, ते कुठं होणार आहे त्याविषयी माहिती देणार आहे। तर बघा, हे तुमचं ग्राउंड असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला 100 मीटर गोळाफेक इथं फेकावला लावणार आहे या ग्राउंडवरती। आता एंट्री तुम्हाला कुठून दिली जाईल त्याविषयी थोडक्यात माहिती देऊन घेतो। बघा, इथं तुमचं इथं गोळाफेक होणार आहे, 100 मीटर इथं झाल्यानंतर एंट्री तुम्हाला या साईडने दिली जाईल। ठीक आहे, ही जी तुम्हाला गाडी दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला एंट्री दिली जाईल या साईडनी आणि त्या साईडने आल्यानंतर सर्वप्रथम तुमचे डॉक्युमेंट इथं चेकिंग केले जाईल। डॉक्युमेंट चेकिंगसाठी तुम्हाला कुठं बसवलं जाईल त्याविषयी सुद्धा माहिती मी देणार आहे। बघा, डॉक्युमेंट चेकिंगसाठी तुम्हाला या साईडला बसवलं जाईल। बघा, या साईडला दाखवतो। तर बघा, इथं तुम्हाला ही जी गाडी दिसत आहे इथनं तुम्हाला खाली एंट्री घ्यावी लागणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी तुमचं इथं डॉक्युमेंट चेकिंग केली जाईल। ठीक आहे, डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर तुमचं इथं 100 मीटर किंवा 1600 मीटर होईल आणि त्यानंतर गोळाफेक तुमचं घेतलं जाईल। अशा प्रकारचं इथं ग्राउंडचं इव्हेंट असणार आहे। आता त्यानंतर बघा, पुढे आपलं 1600 मीटर राहिलं। 1600 मीटर तुमचं डायरेक्टली इथं रोडवरती होणार आहे। नाशिकचा जर विचार केला तर रोडवरती, डांबरी रोडवरती तुमचं 1600 मीटर होणार आहे। ते कोणत्या ठिकाणी त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। परंतु पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आता इथं हा व्हिडिओ प्ले करण्या अगोदर तुम्हाला सांगून घेतो, इथे जे 2 ते 3 विद्यार्थी दिसत आहे, ठीक आहे, यांच्या समोर इथं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी उभं राहून मी ग्राउंडची शूटिंग इथं काढलेली होती। ठीक आहे, याच्या समोर इथं, यांच्या समोर इथं ग्राउंड आहे, तिथं तुमचं 100 मीटर आणि गोळाफेक होणार आहे। आणि जी गाडी दाखवली ती गाडी तुम्ही इथं बघू शकता या व्हिडिओमध्ये। इथं तुम्हाला ही जी गाडी दिसत आहे या रोडनी तुम्हाला त्या साईडने एंट्री दिली जाईल आणि इथेच तुम्हाला खाली या गाडीच्याच खाली तिथे ग्राउंडवरती तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगसाठी इथं बसवलं जाईल। तिथं डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर इथे 100 मीटर किंवा गोळाफेक लगेच घेतला जाईल आणि त्यानंतर 1600 मीटरला धावण्यासाठी, ठीक आहे, 1600 मीटरला धावण्यासाठी या मुलांपासूनच इकडे हा रोड येतो। ठीक आहे, तुम्ही रोड बघू शकता व्हिडिओमध्ये। तर हा इकडे जो रोड येतोय या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, 1600 मीटर होणार आहे। आता तुम्हाला समजून आले, हे नाशिकचं मी तुम्हाला सांगत आहे। प्रत्येक जिल्ह्याचं जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती बघायची असेल तर या व्हिडिओची जास्तीत जास्त लिंक शेअर करा। जेवढा जास्त तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटेल त्यावरती आपण जास्तीत जास्त दुसऱ्या जिल्ह्यांची माहिती इथं अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजून आलं। इथं तुमचं 100 मीटर आणि गोळाफेक होणार आहे। 1600 मीटर इकडे खाली या रोडला होणार आहे। हा रोड सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कुठून तुमची स्टार्टिंग असणार आहे, एंड पॉइंट कुठून असणार आहे, तुम्हाला रिटर्नला पळायचं की फक्त स्टेट पळायचं त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। ठीक आहे, तर बघा, आता हा व्हिडिओ मी प्ले करत आहे। आता इथनं जर म्हटलं तर तुम्हाला समजून आलं, इकडं ग्राउंड आहे, त्यानंतर इथून तुम्हाला आणलं जाईल। ठीक आहे, या रोडवरून तुम्हाला खाली नेलं जाईल त्याविषयी माहिती देतो। आता तुमचं 1600 मीटर कुठून स्टार्ट होणार आहे त्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे,
तर बघा हा पॉईंट असणार आहे, इथनं तुम्हाला खाली नेलं जाईल. ठीक आहे, तर जेव्हा तुमचं इथं 1600 मीटर होईल, आता 1600 मीटर पहिल्यांदा घेताय की लास्टला घेतात ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. तर जर 1600 मीटर पहिल्यांदा झालं तर इकडे या रोडला डायरेक्टली तुम्हाला आणलं जाईल आणि त्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक हे इव्हेंट तुमचे घेतले जातील. तर तुम्हाला समजून आलं असेल की 1600 मीटर तुमचं अशा प्रकारच्या रोडवरती होणार आहे. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय उपयुक्त पुस्तकांची माहिती घेऊन आलेलो आहे. थोडक्यात माहिती बघूया आणि त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड करून आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. अतिशय उपयुक्त असे पुस्तकं आहेत मित्रांनो. स्पेशल जीएस साठी यामध्ये संपूर्ण इतिहास, संपूर्ण भूगोल म्हणा, संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज म्हणा, त्यासोबतच संपूर्ण सामान्य विज्ञान म्हणा, भारतीय अर्थव्यवस्था व संगणक म्हणा, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण या प्रकारची जे पुस्तकं आहेत, म्हणजे जे पोलीस भरतीसाठी आपल्याला टॉपिक आहे जीएस साठी. ठीक आहे, तर सर्व जे पुस्तके आहेत सेपरेट नोट्सच्या माध्यमाने आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो. प्रत्येक या 6 पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तकाची किंमत फक्त 99 रुपये ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. जेणेकरून आपल्याला जर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण टॉपिकचा अभ्यास एका पुस्तकाच्या मध्ये नोट्सच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्यासाठी स्पेशल जीएस साठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता. त्यासोबत पुढील पुस्तकं जर म्हटलं तर पुढील आपल्याला हे पुस्तकं वापरण्यासाठी महत्त्वाचे असणारे पोलीस भरती नोट्स, यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण दिलेलं आहे, मराठी शब्दसंग्रह दिलेला आहे, अशाच प्रकारची हे पुस्तकं असणार आहे. आणि तांत्रिक वाहन चालकसाठी आपल्याला इथं हे पुस्तक दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी हे सुद्धा आपल्याला 3 नवीन पुस्तक आलेले बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, पुढे अजून जर म्हटलं तर बघा आपल्याला तांत्रिक वाहन चालकसाठी मागील प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. अजून खाली जर म्हटलं तर महाराष्ट्रातील 36 जिल्हे त्यासाठी या पुस्तकामध्ये नोट्स दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं दिलेलं आहे, एखादा जो टॉपिक आहे तो टॉपिक पूर्ण एकाच पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे आणि प्रत्येक जे पुस्तक असणार आहे सेपरेट एका टॉपिक वरती असणार आहे आणि प्रत्येक पुस्तकाची जी किंमत असणार आहे, ज्या नोट्स आहेत त्याची किंमत असणार आहे फक्त 99 रुपये. जेणेकरून आपल्याला यामध्ये आपल्याला एखादा टॉपिक पूर्ण करायचा आहे, त्यासाठी टॉपिक पूर्ण करण्यासाठी अतिशय उपयुक्त या नोट्स आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कडून उपलब्ध झालेले आहेत. त्याच प्रकारे चालू घडामोडीसाठी आपल्याला चालू घडामोडी 75 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक बघण्यासाठी भेटेल. पुढे जर म्हटलं तर आपल्याला चालू घडामोडी 2024चं लेटेस्ट पुस्तक बघण्यासाठी भेटेल. आणि जर तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाच पुस्तकामध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता. त्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, जेणेकरून परिपूर्ण पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर यासाठी तुम्हाला हे पुस्तकं बघण्यासाठी भेटतील. सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड करून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर नक्कीच यांचा तुम्ही वापर करू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करू शकता. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. या रोडवरती तुमचं 1600 मीटर इथं घेतलं जाणार आहे. इथं कॉलेज तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, हे फार्मसी कॉलेज आहे आणि हा जो रोड आहे या रोडला जर तुम्ही सर्च केलं भुजबळ नॉलेज सिटी तरी तुम्हाला हा रोड भेटून जाईल. आणि जर म्हटलं तुमचे जे ग्राउंड तुम्हाला सर्वप्रथम दाखवलं 100 मीटर आणि गोळाफेकसाठी, ते जर म्हटलं तर पोलीस हेडक्वार्टर. ठीक आहे, नाशिक पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी किंवा त्या ग्राउंडवरती तुमचं हे बाकीचे इव्हेंट झालेले बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर या रोडने तुम्हाला खाली आणलं जाईल. हे जे अंतर आहे, आता मी तुम्हाला हे जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे, हे जे अंतर आहे किमान 400 ते 500 मीटरचं अंतर तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, वरतून ग्राउंड पासून ते इथपर्यंत 400 ते 500 मीटरचं अंतर तुम्हाला इथं चालून आणलं जाईल. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमचं इथून खाली 1600 मीटर इथं घेतलं जाईल. कुठून स्टार्ट होतं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा आखणी वगैरे चालू होती, संपूर्ण आखणी वगैरे झालेली आहे, संपूर्ण तयारी वगैरे झालेली मित्रांनो. आता इथे बघा, इथून तुमचं 1600 मीटर इथं स्टार्ट होणार आहे. हा स्टार्ट पॉईंट आहे, इथे बघू शकता. इथं विद्यार्थ्यांना उभं केलं जाईल किंवा ठेवलं जाईल. सर्वप्रथम इथं आणलं जाईल आणि त्यानंतर ही जी लाईन दिसत आहे हा स्टार्ट पॉईंट आहे. तर बघा पुन्हा एकदा स्टार्टिंग पॉईंट कोणता असणार आहे त्याविषयी थोडक्यात माहिती देतो. कारण नाशिक या ठिकाणी जर अर्ज केला असेल तर त्या ग्राउंड विषयी थोडक्यात तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. 1600 मीटरसाठी तुम्हाला जिथं धावायला लावणार आहे, ज्या रोडवरती धावायला लावणार आहे त्या रोडविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, बघा हा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. इथे विद्यार्थ्यांना उभं केलं जाईल आणि इथून काही विद्यार्थ्यांना 10 ते 12 विद्यार्थ्यांचा गट करून इथून खाली सोडलं जाईल. आता हा जो रोड आहे, ठीक आहे, हा जो रोड आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे MET भुजबळ नॉलेज सिटी जर तुम्ही सर्च केलं तर तिथे तुम्हाला हा रोड इथं बघण्यासाठी भेटून जाईल आणि हाच तो रोड आहे, या रोडचं नाव आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजून आलं. आता इथून पुढे बघा, इथून पुढे जर म्हटलं तर इकडे तुम्हाला सांगितलं फार्मसी कॉलेज आहे. आता तुम्हाला इथं जाताना बाईक वगैरे किंवा कार वगैरे दिसत असेल तेव्हा ग्राउंडच्या वेळेस हे सर्व बंद केलेलं असतं. ठीक आहे, हा रोड पूर्ण जर म्हटलं तर क्लीन केला जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना पळायला सोडलं जाईल. आता या रोडचं जर महत्त्वाचं जर सांगायचं जर म्हटलं तर बघा, हा रोड खाली जाताना इथं उतार तुम्हाला बघण्यासाठी दिसत असेल. ठीक आहे, व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नसेल, परंतु खाली जाताना थोडासा उतार आहे आणि जेव्हा तुम्ही रिटर्न येणार आहे, ठीक आहे, 800 मीटर तुम्हाला खाली जायचं आहे, म्हणजे खालच्या साईडला पळत जायचं आहे
आणि त्यानंतर 800 मीटर तुम्हाला रिटर्नला यायचं आहे आणि रिटर्नला यायच्या वेळेस तुम्हाला नक्कीच थोडासा चढ बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही नाशिक या ठिकाणी जर जाणार असाल ग्राउंड देण्यासाठी तर सर्वप्रथम खाली पळायच्या वेळेस, ठीक आहे, खाली जायच्या वेळेस तुम्हाला थोडा स्पीड जास्तच राहून द्यायचं आहे, कारण वरती यायच्या वेळेस तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. बघा ग्राउंड जर म्हटलं तर तुमचं 1600 मीटर या रोडवरती होणार आहे, पूर्ण आखणी वगैरे झालेली मित्रांनो. आता पुढे तुम्हाला रिटर्न कुठून फिरायचं त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. आणि पुढे जर म्हटलं तर लास्टला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो हायवे असणार आहे नाशिक गोटी हायवे तुम्हाला लागलेला बघण्यासाठी भेटेल. इथे बघा डायरेक्टली मी तुम्हाला ज्या ठिकाणी दाखवत आहे वरतून तुम्हाला बाईक वगैरे किंवा कार वगैरे जाताना दिसत असेल, या ठिकाणी हा मेन हायवे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रिटर्न कुठून व्हायचं त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे, ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर डायरेक्टली हायवे सुरू होतोय, परंतु तुम्हाला पुढे जायचं नाहीये. रिटर्न पॉईंट इथं असणार आहे, ही जी तुम्हाला कार दिसत आहे या ठिकाणी पासून, ठीक आहे. इथे बघा हा तुमचा रिटर्न पॉईंट असणार आहे. या ठिकाणी वरतून हे 800 मीटरचं अंतर झालं आणि 800 मीटर वरतून तुम्हाला रिटर्न यायचं आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला इथं बघा सर्कल दिसत असेल, त्या सर्कलपासून तुम्हाला रिटर्न यायचं आहे. या साईडनी या रेषेच्या या साईडनी तुम्हाला पळायला लावतील आणि रिटर्न तुम्हाला त्या साईडनी जायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे इथं सर्कल दिसत असेल, म्हणजे सोडताना या साईडच्या लाईनींवरती सोडतील, या साईडच्या लाईनींवरती तुम्हाला सोडतील आणि रिटर्न येताना तुम्हाला त्या साईडनी पळायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं 800 मीटर इकडून 800 मीटर तिकडून अशा प्रकारचं नाशिक या ठिकाणचं ग्राउंड असणार आहे. आणि हे ग्राउंड तुमचं जुनंच असणार आहे. जर जुने विद्यार्थी असेल ज्यांनी मागील वर्षी सुद्धा नाशिक या ठिकाणी ग्राउंड दिलेलं असेल तर त्याच ठिकाणी तुमचं यावर्षी देखील ग्राउंड घेतलं जाणार आहे मित्रांनो. 1600 मीटर रोडवरती, डांबरी रोडवरती, आणि बाकी जर म्हटलं तर आपलं जे 100 मीटर आणि गोळाफेक असणार आहे ते या ग्राउंडवरती तुमचं घेतलं जाणार आहे. मागील वर्षी कोणताही विद्यार्थी इथं ग्राउंड देऊन आला असेल तर त्याला चांगला अनुभव असेल. हे ग्राउंड कसं आहे, कोणत्या ठिकाणी काय घेतलं जातं, एंट्री कुठून भेटते, कुठं डॉक्युमेंट चेक केले जातात, त्याविषयी संपूर्ण माहिती त्या विद्यार्थ्याला ऑलरेडी असणारच, ठीक आहे. याविषयी ग्राउंडविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडून एंट्री पॉईंट, इथं ग्राउंड, 100 मीटर गोळाफेक आणि 1600 मीटर तुम्हाला सांगितलं कुठं होणार आहे, ठीक आहे. डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतः ग्राउंडवरती जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आणून तुम्हाला अशा प्रकारची डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर अजून एक महत्त्वाची माहिती तुम्हाला देत आहे. पोलीस भरती 2024 साठी अतिशय काय महत्त्वाच्या आपण टेस्ट तयार केलेल्या आहेत. यामध्ये 25 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे फक्त 49 रुपयामध्ये. तर त्यासाठी तुम्हाला जॉईन होण्यासाठी काय करायचं आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 49 रुपयाचं पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुमचा स्क्रीनशॉट आणि तुमचं स्वतःचं पहिलं नाव आणि आडनाव पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ID तयार करून दिला जाईल. तो ID आणि त्यासोबत टेस्टच्या लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. प्रत्येक लिंकमध्ये एक टेस्ट असणार आहे. लिंक ओपन करायची, कोणत्या मोबाईलवरतून तुम्ही टेस्ट सोडू शकता. आता लिंक ओपन केल्यानंतर तुमचा ID टाकायचा, टेस्ट चालू होऊन जाईल. टेस्ट सबमिट केल्यानंतर लगेच तुमचा स्कोर वगैरे येऊन जाईल. तुम्हाला कोणत्या टेस्टला किती मार्क मिळाले ही सर्व माहिती तुम्हाला टेस्टमध्ये समजून येईल. अशा प्रकारच्या 25 ऑनलाईन टेस्ट तुम्ही मोबाईलवरती सोडू शकता. त्याची किंमत ठेवलेली आहे 49 रुपये. तर यासाठी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. अतिशय महत्त्वाच्या या टेस्ट असणार आहे. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. अशा प्रकारची आपण जिल्ह्यानुसार माहिती बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. याविषयी तुमचे काय डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढील अशा प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ज्या जिल्ह्यावरती जास्त कमेंट्स येतील त्याचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, ठीक आहे. आणि बाकी प्रश्न असतील तर कमेंट करा. बाकी चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल ती तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.